जात नाही बरं, तो तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. गरमी आणि पा आपण दादागिरी वाटते समोर. इथून गेला तो टॉर्च कुठे गेला आपला. बेकार बघा तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल स्नेक गर्ल प्रतिभा ठाकरे. तुम्ही पाहू शकता बघा, हे पुंडलिक मेसरे यांच्या घरी आपण कॉल रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे. मिनिट थांबा ना, आता जात नाही बरं, तो तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. दादा मधुया आला. तर बघा तुम्ही पाहू शकताय कोब्रा स्नेक आहे. कोब्रा आहे मराठीमध्ये, याला नाग इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात. तर बघा लोक थोडे बाहेर साप पाहण्यासाठी गर्दी करतायत. आपण हा साप थोडा बाहेर नेऊया. घ्या. तर बघा पाहू शकताय तुम्ही, आपण साप रेस्क्यू केलेला आहे. तर पुंडलिक मेसरे यांचे घर आहे. आणि बघा मातीच्या घरांमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगत असते की मातीच्या घरांमध्ये साप हे चांगले वास्तव्य करतात, कारण की तिथे त्यांना भक्ष्यासाठी उंदीर वगैरे असताय. लोकांची कलबली तुम्ही पाहू शकताय. आणि या ठिकाणी कसं लपण्यासाठी त्यांना व्यवस्थित जागा असते. विषारी साप आहे, 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे. कलर मध्ये तुम्ही पाहू शकताय, कलर मध्ये थोडाफार हा चेंज राहू शकतोय. कधी एरिया वाईज डार्क येते, कधी एरिया वाईज गावात राहणारा साप हा थोडा हलक्या कलर मध्ये येते. चांगावर बघा गव्हासारखे हे खवले तुम्ही मोबाईल मधून पाहू शकताय. आणि बघा विषारी साप आहे. सध्या तरी हा पळून जायचा प्रयत्न करते. तोंड बघा त्याचे, आणि एकसारखी त्याची बॉडी असते, एकच कलर मध्ये. कुठे त्याच्या अंगावर चट्टे वगैरे किंवा रेषा वगैरे या नसतात. तर बघा डोळ्याची बावली ही गोल, आणि 7 फुटापर्यंत हा साप वाढते, पण सध्या तरी हा 5 फुटाचा आहे. आपण लगेच याला फटाफट बॅगिंग करूया. तुम्ही बघा साप पाहण्यासाठी बघा ज्या वेळेस आपली मान हे फुलवून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते. गरमी आणि आपण ज्या वेळेस साप रेस्क्यू करत होतो मधीच लाईट गेलेली होती. लगेचच आम्ही सेफ्टी हातात धरली होती, लाईट ही गेली. त्यावेळेस आमच्याही जीवाला धोका असते. त्यामुळे बघा आपण मधी साप न दाखवता लगेचच बाहेर येऊन आपण हा दाखवतोय. तेव्हा समोर एवढी गर्दी मावशी किती घाबरता. आपली पिशवी लावून द्या दादा. कुठं मी सोडीन का पळासाठी, सोडीन का त्याला. नाही पळत ना, घाबरू नका ना. हा मी म्हणजे तुमच्या अंगावर पळून एवढ्यापर्यंत सोडीन का त्याला.
येऊ का बाई म्हणा लागेल की नाही बाईले हा माणसाची हिंमत नाही कोणी पाहायचं पाहिलं डोळे भरून पा तर बघा हा विषारी साप आहे. 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे आणि भरपूर लोक साप आणि धामण मधला फरक समजत नाही. तर बघ काही प्रकारच्या रेषा नसताय तर धामणला तोंडापाशी काळ्या रेषा या असतात ते. ठीक आहे आपण फटाफट याला लगेचच बॅगिंग करूया. आणि राहण्यामध्ये तुम्ही पाहू शकता जसं आता मी मगाशीच सांगितलं होतं का मातीचे घर इटांच्या ढिगाऱ्याखाली हा राहत असते. गेला हातात पकडायचं फोन केला बघा. धन्यवाद यांच्यासाठी. यांनी साप न मारता आम्हाला बोलवले आणि निसर्गातला एक मूल्य घटक असा हा वाचवलेला आहे आणि असेच अजून याच्या पुढेही त्यांनी वाचव हीच अपेक्षा आहे. साप मारू नका कारण की साप हा शेतकऱ्यांचा खूप चांगला मित्र पण आहे आणि आपल्या सर्वात जास्त उंदरा हे नासाडी करता शेतामध्ये तर सर्वात जास्त उंदरांवर नियंत्रण हा साप ठेवतो. म्हणून सापांना मारू नका, वाचवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. टायमावर येतो ना. बघा नमस्कार. आपण हा खोबरा रेस्क्यू केलेला होता तर बघा मराठी